सर्व मित्र मैत्रिणींना अश्विनीचा नमस्कार. मित्रांनो, मी मराठी सेक्सी कथा नियमितपणे फावल्या वेळेत वाचत असते. मला खूप आवडतात अशा कथा वाचायला. आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा व त्यांच्या जीवनातील सत्यघटना वाचून खूप मजा येते. म्हणून मी ही माझ्या जीवनातील पहिली घटना मी आपल्या मनोरंजनासाठी सादर करत आहे. ती तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग. माझं नाव अश्विनी. दिसायला गोरीपान आहे. उंची 5.5 इंच आहे आणि फिगर म्हणाल तर रस्त्याने चालले तर कोणाच्याही बुल्ला पॅन्टमध्ये उभा राहील म्हणजे तुम्ही ओळखलेच असेल. सिंहगती कंबर व बाहेर निघालेले गोलगरगरीत गांडीचे टंच गोळे बघणारे घायाळ होत असे. माझं वय आता 26 आहे. माझ्या आई बाबांनी 1 वर्षापूर्वी एक चांगलं स्थळ बघून थाटामाटात लग्न लावून दिले होते. मुलगा दिसायला साधारणच होता, पण तो शहरात चांगल्या नोकरीला होता आणि शहरात त्याचे स्वतःचे घर असल्यामुळे घरात सर्वांचा होकार होता. त्यामुळे आई बाबांचा शब्द मी मोडू शकत नव्हते. विवाह झाल्यावर मी माझ्या पती अमित सोबत शहरात त्याच्या घरी आले. त्याच्या सोबत त्यांचा धाकटा भाऊ योगेश पण राहतो. तो कॉलेजला आहे. माझे मोठे दीर व सासू सासरे त्यांच्या गावी राहतात. आमचं नवीनच लग्न झालं असल्यामुळे अमित माझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करत असे. ऑफिसमधून संध्याकाळी घरी आला की मला घट्ट मिठीत घेऊन किस करत असे व माझे स्तन व गांड दाबत असे. मला ही मज्जा यायची दाबून घ्यायला. आता मलाही याची सवय झाली होती. अमित पहिला 1 महिना रोज झोपत असे. सुट्टीच्या दिवशी तर दीर योगेश बाहेर गेला की लगेच मला उचलून बेडवर नेत असे व मनसोक्त झोपत असे. परत रात्री पण एक शॉट मारूनच झोपत असे. लग्न झाल्यापासून मी खूपच सुखात होते. 5 ते 6 महिने मस्त मजेत गेले होते. म्हणतात ना, दैव देते आणि कर्म नेते. म्हणजे आमच्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली होती. कारण एक दिवस अमित नेहमीपेक्षा उशिरा घरी आला आणि तोही दारू पिऊन. माझा दीर जेवण करून वरती त्याच्या खोलीत झोपायला गेला होता. तो आत येताच त्याने मला मिठीत घेतलं आणि माझ्या तोंडात तोंड घालू लागला होता. तसा त्याच्या तोंडाचा उग्रवास येताच मला किळस आली व त्याला माझ्यापासून दूर केले व म्हटलं, हे काय, आज तुम्ही दारू पिऊन आलात? मला दारू पिऊन या घरात आलेल चालणार नाही. मग आम्ही जेवण करून झोपायला गेलो. अमितने माझ्याशी लाडी गोडी लावत माझा गाऊन वर केला व झवायला लागला व 5 मिनिटातच पाणी गाळून झोपी गेला. आणि मी तशीच तळमळत राहिले. पण मी त्याची अवस्था समजून घेऊन तशीच झोपी गेले. पण आता हे रोजचेच व्हायला लागले होते. तो आता चांगलाच दारूच्या आहारी जाऊ लागला होता. मला खूप राग येत होता. माझी चिडचिड होत होती. मग ते मला सहन करता येत नव्हते. त्यामुळे आमची रोज वादावादी व खटके उडू लागले. आता तर तो मला पती म्हणून असून नसल्यासारखा वाटत होता. माझ्या जवळ झोपून सुद्धा तो 15 ते 15 दिवस हात लावत नसे. शेवटी माझ्या पुच्चीची खाज मिटवण्यासाठी मीच त्याच्या अंडरमध्ये हात घालून त्याचा बुल्ला हालवून उठवत असे, पण त्याचा बुल्ला लवकर कडक होत नव्हता. झाला तरी पुच्चीत घालेपर्यंत मान टाकत असे. शेवटी वैतागून मी पुच्चीत बोटे घालून माझं पाणी काढत असे. त्याशिवाय मला झोप लागत नसे. आता हे नेहमीचंच झालेलं होतं. शेवटी मी ही एक स्त्री आहे ना, मला ही भावना आहेत ना. किती दिवस मी माझं मन आणि भावना मारून राहणार होते. जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून हे असंच चालू होत. कधीकधी घरात एकटी असताना अनेकदा असे विचार मनात येत असे की मी जर एखाद्या मला आवडणाऱ्या परपुरुषाकडून माझी शारीरिक भूक भागवून घेतली तर. पण दुसरं मन सांगत होतं की हे योग्य नाही अश्विनी. हा व्याभिचार आहे. तू तुझ्या पतीचा विश्वासघात करतेस. एक मन म्हणायच की पुरुष परक्या स्त्री सोबत शरीर सुख घेऊ शकतात. मग स्त्रिया का नाही घेऊ शकत? मग त्यांनी त्यांच्या भावना मारून असंच कुढत आयुष्य जगायच का? विचार करून करून माझं डोक बधीर व्हायच. मी खूप निराश झाले होते. शेवटी नशिबाला दोष देत मी एक दिवस ढकलत होते. एक दिवस सकाळी 10 वाजले असतील. मी माझे सर्व काम आवरून अशीच दारात उभी होते. अमित 9 वाजताच ऑफिसला गेला होता व दीर वरती त्याच्या खोलीत होता.
आमच्या घराशेजारी जिम असल्यामुळे सकाळ संध्याकाळ लोकांची वर्दळ असायची. इतक्यात एक तरुण मुलगा जाता जाता माझ्याकडेच टक लावून पाहत होता. मी गाऊन घातलेला होता व तो जरा फिट्ट असल्यामुळे माझे सर्व अवयव उठून दिसत होते. मीही त्याच्याकडे टक लावून पाहत होते. तो दिसायला गोरापान, उंचापुरा, देखणा व रुबाबदार होता. तो गेला तरी मी त्याचाच विचार करत होते. माझं मन सैरभैर झालं होत का कुणास ठाऊक, पण माझ्या शरीरात एक वेगळीच भावना उत्पन्न झाली होती. आता मी रोजच दरवाजात उभी राहून त्याची वाट पाहत असे आणि तोही माझ्याकडे टक लावून बघत जिममध्ये जात असे. तो दिसेनासा होईपर्यंत मी बघत असे. 4 ते 5 दिवस असेच गेल्यावर त्या दिवशी तो येत असताना त्याने कोणी जवळपास नाही याचा अंदाज घेत त्याने मला गोड स्माईल दिली. मग मीही त्याला प्रतिसाद देत गोड स्माईल दिली. तो नजरेआड होताच मी खुश होऊन पळतच जाऊन बेडवर पडले व त्याचाच विचार करू लागले होते की खरंच तो माझ्याकडे आकर्षित झालाय का. पण मलाही त्याच्याबद्दल मनात वेगळीच भावना उत्पन्न झाली होती. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मी शांत होऊन असेच पडून राहिले होते. आता तर मी रोजच एका अनामिक ओढीने दरवाजात उभी राहू लागले होते. आता आमच्या दोघांचेही धाडस वाढले होते. आम्ही एकमेकांशी काही बोलताही खूप काही नजरेने व हातांच्या खाणाखुणा करत बोलत होतो. आम्ही दोघेही नकळत एकमेकांकडे आकर्षित झालो होतो. एक दिवशी तर त्या मुलाने जवळपास कोणी नाही हे पाहून मला फ्लाइंग किस दिला. मी पण त्याला प्रतिसाद देत ओठांचा चंबू करत किस दिला. तसा तो मला स्माईल देत निघून गेला. मीही दरवाजा लावून पळत आत जाऊन बेडवर उताणी पडले. मी त्याचाच विचार करत होते. तो सारखा डोळ्यासमोर दिसत होता. माझं सर्वांग शहारून गेलं होत. माझ्या छातीची धडधड वाढली होती. माझे स्तन कडक झाले होते. माझी पुच्ची फुगीर झाल्यासारखी वाटत होती. मी गाऊन वर करून पुटीत हात घालून पाहिल तर पुच्ची पाझरत होती. पुच्चीवर हात ठेवताच माझ्या भावना अनावर होऊन मी 2 बोट पुच्चीत घातली व आत बाहेर करू लागले. मी डोळे झाकले होते तेव्हा तो मुलगाच मला दिसत होता. मी त्याला बघतच बोटांनी माझी पुच्ची रगडत होते व थोड्याच वेळाने पुच्चीने पाणी सोडले होते. तेव्हा कुठे मी शांत झाले. सगळं अंग कस हलक झालं होतं. माझी पुटी पूर्ण ओली झाली होती. दिवसेंदिवस त्या मुलामध्ये मी अधिकाधिक गुंतत चालले होते. रात्रीचे पण माझी वासना भडकली की अमित शेजारी झोपलेला असतानाही मी त्या तरुण मुलाला आठवून बोटांनी पुच्ची रगडत पाणी काढून शांतपणे झोपत असे. मराठीत एक म्हण आहे, साखरेचे खाणार त्याला देव देणार. त्याप्रमाणे एक दिवस मी किचनमध्ये काम करत होते. 11 वाजले असतील. बाहेर कार थांबल्याचा आवाज आला. तस मी वाकून पाहिल तर माझा दीर योगेश त्या मुलाला घेऊन घराकडे येत होता. ती दोघ दारात आली तस मी वळून पाहिल तर दीराने आत येतच मला म्हणाला, वहिनी, हा माझा खास मित्र राजेश. आम्ही एकाच कॉलेजमध्ये आहोत. मग मी त्याला बसायला सांगितलं. इतक्यात दीर म्हणाला, मी आलोच वहिनी, मला कॉलेजला जायचंय. तो वर गेला व मी राजेशला पाण्याचा ग्लास दिला तसा त्याने त्याचा हात माझ्या हातावर ठेवला. तशी मी लाजून चूर झाले. त्याच्या स्पर्शाने माझं पूर्ण अंग शहारून गेलं होत. मी माझा हात कसाबसा सोडवून घेतला. तो पाणी पिऊन झाल्यावर ग्लास देऊ लागला व मी खाली वाकून ग्लास घेऊ लागले. तस राजेशने एका हाताने माझे डोके धरून त्याचे ओठ माझ्या ओठांवर ठेवून पटकन किस केले. हे इतक्या क्षणार्धात घडलं की मला काही सुचतच नव्हतं. मी पटकन किचनमध्ये गेले. इतक्यात माझा दीर खाली आला व ते दोघे माझा निरोप घेऊन निघून गेले. पण मी राजेशच्या ओठांच्या स्पर्शाने इतकी मोहरून गेले होते की मला त्याचा तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला होता. माझे स्तन व स्तनाग्रे कडक झाले होते. पुच्ची फुगीर होऊन तिला खाज सुटली होती. मी बेधुंद होऊन बेडरूममध्ये जाऊन नागडी झाले. एका हाताने स्तन चोळत दुसऱ्या हाताच्या बोटांनी पुच्ची रगडू लागले होते. जेव्हा पुच्चीने पाणी सोडलं तेव्हा एकदम हलक हलक वाटू लागलं होत. राजेश मला खूपच आवडत होता. आता राजेश वरचेवर योगेश बरोबर घरी येऊ लागला होता व संधी मिळेल तस तो मला किस करत होता. कधी गांडीला स्पर्श करायचा तर कधी स्तनांना दाबत असे.
आता मलाही ते हवे होतेच म्हणा. आता मला त्याच्याशिवाय करमेनास झालं होत. एक दिवशी आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले व वेळ मिळेल तेव्हा एकमेकांशी चॅटिंग करायला लागलो. नंतर आम्ही सेक्स चॅटिंग करू लागलो. राजेश तर आता मला झवाझवीचे फोटो, व्हिडिओ क्लिप्स पाठवत होता. ते पाहून माझी पुच्ची पाणी सोडत असे. खूप मज्जा येत होती ते पाहण्यात. असेच एक दिवस अमित ऑफिसमधून संध्याकाळी घरी आला व म्हणाला, "अग, तुझ्या बाबांचा फोन आला होता की अश्विनीला 4 ते 8 दिवस पाठवून द्या म्हणून. मी योगेशला सांगतो उद्या संध्याकाळच्या स्लीपर कोचचे बुकिंग करायला. तो येईल तुला सोडायला." मी त्याला ठीक आहे, चालेल असं सांगितलं. मग मी त्या रात्री राजेशला मेसेज करून सांगितले. मग तो म्हणाला ठीक आहे, मी येईन दोघांना सोडायला. मग दुसऱ्या दिवशी मी माझी जाण्याची सर्व तयारी करून ठेवली. संध्याकाळी 7 वाजता राजेश कार घेऊन आला. मग आम्ही कारमधून बसस्टॉपवर 7:15ला पोहोचलो. राजेशने कार रस्त्याच्या एका बाजूला उभी केली. मग आम्ही खाली उतरलो. बॅगा बाहेर काढल्या. बस अजून लागलेली नव्हती. मग आम्ही तिथेच थांबलो. शेजारी मोठे झाड होते. सर्वत्र अंधार पसरलेला होता. बसस्टॉप रस्त्याच्या पलीकडे होता. इतक्यात राजेश म्हणाला, "मी काही स्नॅक्स, पाणी वगैरे घेऊन येतो. प्रवासात तुम्हाला लागेल ते." मग योगेश म्हटला, "अरे थांब, मीच आणतो, तू कशाला त्रास घेतोय?" आणि तो गेला. आमच्या आसपास कुणीही नव्हतं. मी राजेश जवळच उभी होते. मी घट्ट साडी नेसलेली होते. त्यामुळे माझी गांड उठून दिसत होती. मी या संधीचा फायदा घेत राजेशला घट्ट मिठी मारली आणि त्याला किस करत म्हटलं, "राजेश, आता लवकर दाबून घे माझी गांड, तुझी इच्छा पूर्ण करून घे." असे म्हणताच राजेश त्याच्या दोन्ही हातांनी माझी गांड करकचून दाबू लागला होता. माझे स्तन त्याच्या छातीवर घासत होते. आम्ही दोघेही बेधुंद होऊन एकमेकांना किस करत होतो. इतक्यात राजेशने माझ्या मानेवर किस करत दातांनी हलकासा चावला. तसा माझ्या तोंडून मादक स्वर निघाले आणि मी पण त्याला मानेवर हलकेच चावले. आता आम्ही दोघेही खूपच गरम झालो होतो. माझ्या पुच्चीला खाज सुटली होती. राजेशचा बुल्ला पण पॅन्टमध्ये ताठ झालेला मला जाणवला. मग मी त्याच्या मांड्यांना माझ्या मांड्या चिटकवल्या तसा त्याचा बुल्ला साडीवरून माझ्या पुच्चीवर घासू लागला होता. आता माझी खूप वळवळायला लागली होती. मी सहन करू शकत नव्हते. मी माझी कंबर हलवून त्याचा कडक झालेला बुल्ला माझ्या पुच्चीवर रगडायला लागले तसा तो पण जास्तच गरम झाला होता. त्याचा बुल्ला अजून मोठा झाला होता. मग तोही त्याचा बुल्ला जोराने माझ्या पुच्चीवर रगडू लागला होता. आता मला सहन झाले नाही. परपुरुषाच्या या स्पर्शाने मी पुरती कामांध झाले होते. शेवटी राहावून माझी पुच्ची पाझरू लागली होती. मी राजेशला करकचून आवळत म्हणाले, "राजेश, कस सांगू तुला, तुझ्या या बुल्ल्याच्या रगडण्यामुळे माझ्या पुच्चीने पाणी सोडल रे." आह. मग राजेशने माझी गांड दोन्ही हातात घट्ट पकडून त्याच्या बुल्ल्याने माझ्या पुच्चीवर 4 ते 5 धक्के मारले. तसे त्याचेही पॅन्टमध्येच वीर्यक्तन झाले. त्याच्या बुल्ल्याच्या झटक्याने मला जाणवत होते. मग तो म्हटला, "अग अश्विनी, माझी ही अवस्था वेगळी नाहीये. माझ्याही बुल्ल्याने पाणी सोडले." मग आम्ही दोघेही शांत झालो होतो. एकमेकांच्या अनामिक सहवासात 10 मिनिटाच्या सहवासात काही न करताही खूप काही केल्यात समाधान मिळालं होत. मग आम्ही एकमेकांच्या ओठांनी किस करून बाजूला झालो. तोच समोरून योगेश येताना दिसला. मी माझी साडी ठीक केली. बसस्टॉपवर बस पण लागली होती. मग योगेशने व राजेशने बॅगा घेतल्या व बसजवळ आम्ही आलो तसा योगेश बॅगा घेऊन बसमध्ये चढला. राजेश व मी दरवाजाजवळ उभे होतो. योगेश आत जाताच मी राजेशला गोड स्माईल देत बाय म्हटलं, तस त्यानेही स्माईल देत बाय म्हटला. मग मी हळूच बसमध्ये चढताना त्याच्या बुल्ल्यावर माझी गांड घासली. तस त्याने माझी गांड हळूच दाबली. तशी बसमध्ये चढली व माझ्या जागेवर जाऊन बसले आणि आमची बस निघाली. योगेश मला सोडून दुसऱ्या दिवशी परत आला. मी 8 दिवस माहेरी राहिले. त्या काळात मी व राजेश वेळ मिळेल तस चॅटिंग करत होतो. रात्री झोपताना आमचे दोघांचे ओरल सेक्स आठवून झोपी जात असे.
8 दिवसांनी परत आल्यावर आमचे पहिल्यासारखे किसिंग व दाबादाबी चालू होती आणि आजपर्यंत चालू आहे. अजून आम्हाला पुढे काही करण्यासाठी योग्य संधी मिळालेली नाही. मी खूप वाट बघते त्या क्षणाची. मलाही असं वाटते की कधी एकदा राजेशच्या खाली झोपते आणि त्याच्या बुल्ल्याकडून माझी तहानलेली पुच्ची कचाकचा झून घेते. पण काय करणार? बघूयात कधी संधी मिळते. असा सोनेरी क्षण जेव्हा मी उपभोगेन. त्यानंतर मित्रांनो, मी उपभोगलेल्या क्षणाची इत्यंभूत घटना आपल्यासमोर नक्कीच घेऊन येईन. तर मित्रांनो, आतापर्यंतची कथा आपल्याला कशी वाटली? कमेंटमध्ये अभिप्राय जरूर कळवा.